नमस्कार, मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या सोशल मीडियावर एक टॅगलाईन खूप फेमस झाली आहे, बटेंगे तो कटेंगे। याचा अर्थ हा जो तो पक्ष त्यांच्या त्यांच्या राजकीय गणितानुसार लावतोय। भारतीय जनता पक्ष हा हिंदूंना एकत्र करण्यासाठी या स्लोगनचा किंवा या टॅगलाईनचा वापर करतोय, तर जे काही सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष आहेत ते ओबीसींसहित जे अल्पसंख्याक आहेत, विशेषतः मुस्लिम आहेत, त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी या टॅगलाईनचा वापर करताना दिसून येत आहेत। मात्र बीड विधानसभा मतदारसंघात दुर्दैवानं या स्लोगनला आणखी एक शब्द चिटकवावासा वाटतोय, तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे और हारेंगे। ही परिस्थिती सध्या बीड मतदारसंघामध्ये आहे। बीड मतदारसंघाचा जर का सारासार विचार केला तर लोकसभा 2024ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत बीड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तब्बल 64,000ची आघाडी मिळाली। तसा हा मतदारसंघ ओबीसी बहुल आहे, पण या मतदारसंघामध्ये साधारणपणे 70 ते 80,000च्या घरात मुस्लिम मतदान देखील आहे। त्याच सोबत या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं देखील जवळपास 1.25 ते 1.5 लाखाच्या घरामध्ये मतदान आहे आणि तेवढंच कमी अधिक प्रमाणात ओबीसींचं मतदान आहे। याचा अर्थ बॅलेन्स असलेला पण ओबीसी बहुल असा म्हणता येईल असा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघावर आतापर्यंत क्षीरसागर घराण्यानंच तसं वर्चस्व गाजवलेलं आहे। प्राध्यापक सुरेश नवले यांच्या 2 टर्म असतील किंवा प्राध्यापक सुनील धांडे यांची 1 टर्म असेल। अलीकडच्या काळात ते सांगतोय मी, अगदीच 50 पासून जर का विचार केला तर क्षीरसागरांव्यतिरिक्त अनेक आमदार झालेले आहेत, पण विशेष करून क्षीरसागरांचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेलं आहे। जयदत्त क्षीरसागर असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, यांनी या मतदारसंघावर आपली हुकूमत कायम ठेवलेली आहे आणि 2024ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर देखील संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर या दोन्ही काकापुतण्यातच लढत होईल असं चित्र होतं। मात्र रात्रीस खेळ चाले या पद्धतीनं ज्या काही घटना घडामोडी राजकीय नाट्य मुंबईत घडले आणि त्यानंतर योगेश क्षीरसागर यांची देखील विधानसभेच्या आखाड्यात एंट्री झाली। आता एकाच घरात एक काका विरुद्ध 2 पुतणे असा सामना बीडकरांना पाहायला मिळणार आहे। बीड मतदारसंघ हा ओबीसी बहुल असला किंवा क्षीरसागरांना मानणारा असला तरी देखील 3 क्षीरसागर किंवा 3 ओबीसींचं नेतृत्व करणारे लोक हे एकाच घरातून जर का उभे असतील निवडणुकीला तर त्याचा फटका हा तिघांनाही बसू शकतो। हे यांच्या लक्षात आलं नसेल का, किंवा यांना कोणी सांगितलं नसेल का, आणि जर का सांगितलं असेल तर ह्यांनी का ऐकलं नाही, अशा चर्चा आता बीड शहरामध्ये आणि बीड मतदारसंघामध्ये सुरू झालेल्या आहेत। म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांच्या बाबत ते अनुभवी आहेत, ते सिनियर लीडर आहेत, त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि त्यांची ही शेवटची निवडणूक आहे, त्याच्यामुळं त्यांना संधी द्यायला हरकत नव्हती असं त्यांचं समर्थक बोलतात। तर संदीप क्षीरसागर यांनी काकाला मागच्या वेळेस राजकीय मैदानातून आउट केलं होतं, त्याच्यामुळं आता काकाने विश्रांती घ्यायला हवी होती, रिटायरमेंट घेऊन कोणत्याही एका पुतण्याला सोबत साथ द्यायला पाहिजे होती आणि आरामशीर आपलं पुढचं आयुष्य गुजराण करायला हवी होती असं संदीप क्षीरसागर समर्थकांचं मत आहे। तर योगेश क्षीरसागर यांनी किती दिवस वाट पाहायची, काका सीट सोडायला तयार नाहीत, भाऊ जो आहे तो विद्यमान आहे आणि मग आपल्याला संधी कधी मिळणार, मग आम्ही फक्त नगरपालिकेपुरतंच लिमिटेड राहायचं का, असं सांगत त्यांच्या समर्थकांनी देखील योगेश क्षीरसागर यांची विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची भूमिका ही रास्त असल्याचं सांगितलंय। पण हे तिन्ही क्षीरसागर एक गोष्ट विसरतायत की या मतदारसंघावर सुरेश नवले असोत की सुनील धांडे असोत किंवा माजी आमदार राजेंद्र जगताप असोत, यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा किंवा ओबीसी शिवायचा आमदार देखील राहिलेला आहे। तसा मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी जर का ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई झाली तर आजच्या घडीला तरी मराठ्यांच्या सोबत लोकसभेचे चित्र मुस्लिमांचं दिसलं, तशी जर का परिस्थिती निर्माण झाली तर या तिन्ही क्षीरसागरांना मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळं बटेंगे तो कटेंगे और हारेंगे असं आमचं मत आहे। आता क्षीरसागर हुशार आहेत,
एक जे जयदत्त क्षीरसागर आहेत ते 40 वर्षापासून राजकारणात आहेत. संदीप क्षीरसागर ही देखील 20-25 वर्षापासून राजकारणात किंवा 20 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव असलेले योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी देखील आपल्या वडिलांचा वारसा आहे. मग एवढं असताना देखील या लोकांना ह्या साध्या गोष्टी कळत नाहीयेत का, की आपल्यात भांडून आपण समोरच्याचा का फायदा करून देतो? जी काही सत्ता आपल्या घरात राहू शकते ती इतरांच्या घशात घालण्याचा का प्रयत्न केला जातो? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळेच राजकीय पक्ष, अगदी यच्चयावत राजकीय पक्षांची, मराठा लिडरशिपची किंवा बीड शहरात एक असा वर्ग आहे की ज्यांना कायमस्वरूपी असं वाटतं की बीड हे क्षीरसागर मुक्त झालं पाहिजे. पहिला अध्याय बीडच्या जनतेनं किंवा मराठा समाजानं किंवा महाविकास आघाडीनं शरद पवारांनी घालून दिला तो म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंचा पराभव करून दाखवला. पंकजा मुंडे यांच्यासारख्या दिग्गज लोकनेता असलेल्या व्यक्तीचा पराभव हा ओबीसींसाठी जिव्हारी लागणार होता. आणि आता यांचं टार्गेट हे क्षीरसागर मुक्त बीड असं देखील असू शकतं. अपवाद त्याला शरद पवार असतील, कारण शरद पवारांनी स्वतःच क्षीरसागरांच्या घरातला कॅन्डिडेट दिलाय. पण पडद्याआडच्या जे काही गणित आहेत, पडद्याआडच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या जर का पाहिल्या तर काहीही अशक्य नाहीये. आणि मग अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं आणि त्याची सगळ्यात जास्त धग ज्या बीड जिल्ह्यानं सहन केली, बीड विधानसभा मतदारसंघानं सहन केली, त्या विधानसभा मतदारसंघात सहजपणे ओबीसींचा आमदार, ओबीसींचा लोकप्रतिनिधी निवडून येऊ दिला जाईल का याचा देखील विचार क्षीरसागरांनी करायला हवाय. क्षीरसागरांनी त्यांचं बघावं. कुणीही आमदार झालं म्हणजे इम्तियाज जलील यांच्यासारखा माणूस संभाजीनगरचा खासदार झाल्यानंतर काही तिथल्या मुस्लिमेतर जे काही धर्मीय लोक आहेत त्यांना त्रास झाला आहे किंवा त्यांच्या घरावर फारच आक्रमणं झाली आहेत किंवा अगदीच काही झाले अशातला भाग नसतो. पण आमदार खासदार हे कुणी झाले, कुठल्या धर्माचे झाले, कुठल्या जातीचे झाले म्हणून फार काही त्या मतदारसंघावर परिणाम होत नाही. पण आजही बीड मतदारसंघातील किंवा बीड जिल्ह्यातील जो मायक्रो मायनॉरिटी आहे आणि जो ओबीसी आहे त्यांना हक्काचं घर मुंडेनंतर जर का कोणाचं असेल तर ते क्षीरसागरांचं आहे. क्षीरसागरांच्या घराची दारं सताड उघडी असतात. ते त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरून, त्यांचे पॉलिटिकल कनेक्शन्स वापरून बीडसाठी काही ना काहीतरी विकास निधी आणतात आणि त्या माध्यमातून बीड शहरवासियांचा विकास करण्यासाठी ते प्रयत्न करतात. ही भावना बीडवासियांची आहे. आता बीडवासीय देखील कन्फ्यूज झालेले आहेत की नेमकं कोणत्या क्षीरसागरांच्या बाजूनं आपण मतदान करायचं किंवा आपलं मत जे आहे ते कुणाच्या बाजूनं उभा करायचं. कारण प्रत्येकच क्षीरसागर हा बीडकरांच्या समोर जाऊन नतमस्तक होतोय किंवा मताचा जोगवा मागतोय. पण या तिन्ही क्षीरसागरांनी अजूनही वेळ गेलेली नाही. साधारणपणे अजून 3 ते 4 दिवस अर्ज मागं घेण्यासाठी आहेत. त्यामुळे यांनी विचार करावा आणि बटेंगे तो कटेंगे और हारेंगे यावर कॉन्सन्ट्रेट करून कशा पद्धतीनं आजच्या वर्तमान मराठा विरुद्ध ओबीसी किंवा या कलुषित झालेल्या वातावरणात आपला सेफ गेम खेळता येईल यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.